नमस्कार, पाहुयात स्पेशल रिपोर्ट। 109 वर्षांच्या समाजसेवकाचा प्रेरणादायी जीवन प्रवास आबा चंद्रू भडंगे यांची विशेष मुलाखत पाहुयात सविस्तर। सांगोला तालुक्यातील मुक्काम पोस्ट पाचीगाव खुर्द, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री आबा चंद्रू भडंगे यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1917 रोजी झाला। वयाच्या 109व्या वर्षीही त्यांचा जीवन प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। आबा चंद्रू भडंगे यांच्या कुटुंबाचा मोठा वटवृक्ष असून त्यांना 6 मुले, 4 मुली, 6 सुना, 4 जावई, 41 नातवंडे, 69 परतोंडे आणि 20 खापरतोंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे। सामाजिक व राजकीय कार्याची मोठी परंपरा आबा भडंगे यांनी आपल्या आयुष्यात समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न केले। समाजाला न्याय मिळावा, समाजामध्ये एकोपा राहावा आणि समाजाची प्रगती व्हावी, त्यासाठी त्यांनी आयुष्यभर आतुनात प्रयत्न केलेत। त्यांच्या कुटुंबाचाही सामाजिक व राजकीय क्षेत्रातही संबंध राहिलाय। त्यांचा मोठा मुलगा 1947 ते 1990 या कालावधीत पाचीगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य होते। तसेच त्यांच्या मोठ्या सुनेने पंचायत समितीची निवडणूकही लढवली होती। जमिनीच्या वादातील एका प्रकरणात ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी वकील पत्र घेतले होते, अशी आठवण ही त्यांच्या जीवन प्रवासातील महत्त्वाची बाब आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क आबा भडंगे यांच्या जीवनातील 1950 सालचा मुंबईतील काळ विशेष महत्त्वाचा आहे। त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भुईवाडा मुंबई येथील सभेच्या कार्यात त्यांनी सहभाग घेतल्याची आठवण ते आजही सांगतात। तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संपर्क आला होता आणि सुमारे 1 महिना मुंबईत राहून त्यांनी त्या काळातील विविध कार्याचा अनुभव घेतला। इंदिरा गांधी यांच्या सोबतही त्यांनी कार्य केलंय, अशी माहिती त्यांच्या जीवन प्रवासातून समोर आली आहे। पारंपरिक वाद्यकलेचे जतन करणारे कलाकार आबा भडंगे यांचे आणखी एक मोठं योगदान म्हणजे पारंपरिक वाद्यकलेचे जतन आणि कलाकार घडवण्याचं कार्य। सूर, सनई, ढोल, ताशा, पेटी, पखवाज आणि विविध वाद्ये त्यांनी स्वतः शिकवली। गावोगावी जाऊन त्यांनी अनेकांना वाद्यकलेचे प्रशिक्षण दिले। त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले अनेक कलाकार आजही वाद्यकलेच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहेत। त्यांचे आदर्श वाद्य शिक्षण म्हणून नंदकुमार केंगार गुरुजी चोपडी, दिलीप खांडेकर मंगेवाडी, बाबासाहेब करडे जुजारपूर, नामदेव ऐवळे घोरपडी, हरी केंगार चोपडी यांच्यासह अनेक कलाकारांचा आणि गौरवाने उल्लेख केला। त्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून अनेक कलाकारांनी आपल्या कलेची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेकडून सन्मान आबा चंद्रू भडंगे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनाच्या कार्याची दखल घेत होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पहार, शाल व मानाचा फेटा देऊन सन्मान करण्यात आला। या सन्मानातून त्यांच्या प्रदीर्घ कार्याप्रती समाजाने कृतज्ञता व्यक्त केली आहे। CBS न्यूज मराठीकडून विशेष मुलाखत दरम्यान CBS न्यूज मराठीचे सहसंपादक माननीय शशिकांत कोळी सर यांनी वयाच्या 109व्या वर्षी आबा चंद्रू भडंगे यांची विशेष मुलाखत घेतली आहे। या मुलाखतीमध्ये त्यांच्या बालपणापासूनचा जीवन प्रवास, सामाजिक कार्य, मुंबईतील अनुभव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेतील सहभाग, पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्याशी आलेला संपर्क, समाजाच्या न्यायासाठी केलेला प्रयत्न तसेच पारंपरिक वाद्यकलेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलाय। 109 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, समाजासाठीची तळमळ आणि पारंपरिक कलेचे जतन करण्याची धडपड आहे। त्यामुळे आबा चंद्रू भडंगे यांचा जीवन प्रवास आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे। समाजात एकोपा राहावा, समाजाला न्याय मिळावा आणि आपल्या कलेची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी, हा त्यांच्या जीवन कार्याचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। आबा चंद्रू भडंगे यांच्या कार्याला मानाचा मुजरा।
तर नेमकं काय म्हणालेत पाहूयात या विशेष मुलाखतीमध्ये. आज मी CBS न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रतिनिधी शशिकांत कुळे आज मिसाळ पाचेगाव येथील 109 वर्ष पूर्णत्वास असलेले ज्यांच्या अजूनही आपण पाहतोय की आता सध्याच्या पिढीचा जर विचार केला आणि पूर्वीच्या पिढीचा विचार केला त्यापैकी एक पूर्वीची व्यक्ती या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. नमस्कार आजोबा, नाव काय आपलं? आबा. हा, चंदूसो बंडगे. बर, आपल्याला आपल्या या जीवनामध्ये आपल्याला वय किती पूर्ण झाले आपलं आता? 110 पूर्ण झाले. बर, 110च्या या प्रवासामध्ये आपण करत असताना आपल्याला जे तुमच्या आयुष्यामध्ये आता ज्या जडणघडणमध्ये जे काय अनुभव असतील ते काय सांगू शकताल का तुम्ही? काय काय तुमच्या हातात सांगा भाऊ. आंबेडकर महाराज भुईवाड्याला बघितले. नेहरू सरकारला त्यांच्या ह्याच्यातून निघाला तिथे बघ. महात्मा गांधीला तिथेच बघ. 1950 साली वाडीला गेलो होतो पंढरपूरच्या तिथून गेलो. तिथं गेलो तर ह्याला गेलो, मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यावर तिथं 1 महिना राहिलो. आज भजन उद्या तिथं एक महिना भजन झालं. प्रत्येकाला भजन झालं ते करत मग पुन्हा आलो. मग शैशवाडी राहिलो. शैशवाडीला आलो. अजून भजन करत पुन्हा अजून बरोबर. म्हणजे जवळजवळ तुम्ही स्वातंत्र्याच्या म्हणजे सुरुवातीचे पंतप्रधान पंडित नेहरू ते गांधीजींचा प्रवास अगदी तुमच्या जीवनमानामध्ये तुम्ही पाहिला, बरोबर आहे का नाही? गांधीबाबा बघितला. बरोबर, सगळ्यांनाच पाहिलं बघितलं तुम्ही. तर या याच्यामध्ये तुम्ही तुमचा हा व्यवसाय काय होता त्यावेळेस तुमचा? शिक्षणाचे जे बास्केट अतिशय लगेच धरलं त्याला काही काही असताना त्या माणसाने सांगितलं थोडीशी वाकडं दाखवलं. आपल्या वाढण्याची वाकडे दाखवलं. त्याने बोलून अरे मला तुझं वाकडं लावलं माहिती असलंही कसं वा येते माणसाची आणा माणसाने त्याने पैसे दिले. आठीच्या शाळेला 6 महिने काढले. तिथं तुमचं आणि फॅक्टरीला गेलो. कुणी गावाला फॅक्टरीला गेलो. गावाला गेलं तिथेच शिकलो. तिथं माणसं तिथेच तिथे ती माणसं तिथेच शिकलो. तिथे शिकवलं ती चांगलीच. माझ्या वडील काय बसून शिकायचं त्यांना करायचं का बसून शिकायचं. तिथं मी चांगलं अभ्यास केला. चांगलं शिकलो. कुठला राग नाही म्हणायचं नाही. शाळा कितवीपर्यंत झाली तुमची? शाळा नाही काय नाही, फक्त असं ह्याच्यातूनच शिकला. बरं, त्या ह्याच्यामध्ये आम्हाला ऐकायला मिळालं की तुम्ही काही वाद्य वाजवत होता म्हणे. वाद्य करतो नाही वाजवतो. सगळं वाजवतो, ताशा वाजवतो, ढोल वाजवतो, पकवाज वाजवतो, भजन बोलतो. बरं, हे तुम्ही वाद्य वाजवत असताना वाजवले तुम्ही, बरोबर आहे. पण तुमच्या हाताखालून किती जण घडले असे? बरेच जण दुसरा घडला चांगला, मगेवाडीला घडला चांगला. अतिच सुपडी चांगली. आता हो त्या सुपडीचीच म्हटलं तर नंतर वाचतात वाद्याच्या ह्याच्यातलं म्हणजे अजून हे आवड आहे म्हणायची तुम्हाला? आता कसं म्हणजे कमीत कमी बघण्याची तर आवड आहे. लय आवड. म्हणजे साधारण तुमच्या त्या ह्याच्यामध्ये मला अजून कळतं की तुम्ही अजून चौकात बसायला जायला म्हणताय म्हणून. खरं आहे का हे? आता हे तुम्ही आता तुमच्या ह्या जीवनमानामधलं सगळं झालं, बरोबर आहे की नाही? तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये
तुम्ही बऱ्याच राजकीय घडामोडी पण पाहिल्या असतील, होय. बरोबर आहे की नाही? आता जे पूर्वीचं राजकारण होतं आणि आत्ताच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय सांगा वाटतं का? बादशाह पश्चिमच्या सावीच्या रुपया राज्य बनलं. आताच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय म्हणावंसं वाटतंय? आता मला वाटतं म्हणजे त्या पद्धतीनं आहे का? पूर्वीचे जे चालत होतं त्या पद्धतीचं आता राजकारण चालतंय का? चालतंय. बर, म्हणजे तशा पद्धतीनं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. मला बर. चालूच्या या आता बघताय तुम्ही तुमच्या वयातली लोक आणि सध्याची आता हे तरुण पिढी आमच्यासारखी आहे, ह्या तरुण पिढीला तुम्हाला काय द्यावं असं वाटतं, म्हणजे काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? काय करावं तरुण पिढीने? चांगलं करावं, असं करावं, असं करावं, कुटुंबाकडे चाललं तर सगळं असं राहावं, असं राहावं, असं सांग. हे जे काय आहे ते चालू ह्याच्यामध्ये. पूर्वीच्या तुमच्या काळामध्ये आजोबा ऐकायला मिळत होतं की नोकऱ्यासाठी उचलून नेऊन अशा नोकऱ्या लावल्या जात होत्या, पूर्वीच्या काळात होतं ना ते. मग आता सध्या तशी परिस्थिती राहिली नाही. मग त्या तरुणांना, त्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना तुम्हाला काय सांगू वाटतं आता? तर त्याच्यावेळेला जर्मनचं आणि इंग्रजचं लढाई चालू होती. तेव्हा इंग्रजांचं काही देशाला आघात ठेवली बोरी लोक चालू आणि आमची लोक मस्ती करत होते. म्हणजे तुम्ही इंग्रजांचा काळ पण पाहिलाय. बर, मला काय म्हणायचं आहे, इंग्रजाचे आपल्या देशावरती राज्य मला वाटतं 150 वर्ष त्यांनी राज्य केलं आपल्यावर. आता त्यापैकी बऱ्याचशा आपल्या योजना त्यांच्या योजना आपल्यात राबवलेल्या, म्हणजे रेल्वे असेल वगैरे काय असेल, तर त्या योजना राबवलेल्या बाबतीत म्हणजे तुम्हाला काय सांगा वाटतं की त्या योजना त्यांनी राबवल्या, राज्य केलं आपल्यावर बरोबर आहे, पण त्या योजना चांगल्या होत्या की अयोग्य होत्या? चांगल्या होत्या. आता मुंबईचं राज्य कसं, दिल्लीचं राज्य कसं, आता मुंबईच्या राज्याला कोण नियमायचा? तिथं चव्हाण, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण त्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री. हम्म. त्याच्यानंतर बबन दादा आपले हे पण होते, मला वाटतं वसंतराव नाईक होते, हा बरोबर आहे का? बरं, वसंतराव नाईकचे त्याच्यानंतर तो मी शरद पवारांचा बी कार्यकाळ पाहिला, बरोबर आहे का नाही? तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या राजकारणामध्ये यशवंतरावचा कार्यकाळ आणि त्याच्यानंतरचं जे आले ह्याच्यामध्ये शरद पवारचा कार्यकाळ, यामध्ये काय तफावत वाटली का? सगळं तेच पद्धत वाटली तुम्हाला? आता तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आजोबा विचारायचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये पाण्याची टंचाई नसायची, आता पाण्याची टंचाई जाणवते, या बाबतीत काय तुम्हाला सांगा वाटतं? आता तळी झाली, तळी जायचं पाणी फुटलं, आता कोण बांधलं पाणी चाललं. म्हणजे पूर्वी वड्याला पाणी होतं, वड्याचं पाणी बंद. ते होल घेतलं, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? ते होल गेल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवायला लागली जास्त. म्हणजे जे आता जे निर्णय घेतलं जातं त्यामध्ये आपल्या काहीतरी चुका आहेत, म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं तुम्हाला, बरोबर आहे का? म्हणजे पूर्वी वड्याला पाणी वाहत होतं, वर पाणी असताना आपण पाणी खाली घालवलं, असंच म्हणायचं ना? नेमकं काय म्हणायचं आपल्याला? तेच म्हणायचं की म्हणजे होल घेतल्यामुळे आपली पाणी खाली चाललं, पाण्याची पातळी खाली चालली. बरं, आता मला काय म्हणायचं, गोड टेकत नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. जर त्या टायमाला जर खऱ्याच अर्थानं आपण तशीच पद्धत ठेवली असती, 1000 फुटावरची खाली आपण आता होल मारतोय आणि पाणी घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे पाण्याची पातळी खाली होल झाली. त्याचा परिणाम अजून एक झाला, पूर्वी तुमच्याकडे तुमच्या काळामध्ये पाऊस पडला जात होता का? वेळेत पडत नाही, अवेळी पडतोय, बरोबर आहे की नाही? ह्या पावसाच्या ह्याच्यामुळे सुद्धा त्याचे परिणाम त्याचे आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं होतं,
गड्डाच नव्हतं, कुठलं काय नव्हतं केलं. आम्ही गोराकाला डोंगराला जायचं, घोड्याला घ्यायला पाणी आलं आता तिथं जेवढं पाणी येत होतं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते पाण्याचा पाऊस काळ होता, त्यामुळे त्या याच्या माध्यमातून पाऊस येत होता पाण्याचा. चालत होतं, चालत होतं, उद्याचं चालत होतं, चालत असं नव्हतीच होती. आणि सुटलं असं बोलेल बरं, हे झालं पाण्याचं, दुष्काळाचं किंवा पूर्वीच्या पाण्याचं. आता पूर्वीची पद्धत होती तुमच्या काळामध्ये, कौटुंबिक पद्धत होती, म्हणजे एकत्र राहणे पद्धत. ती एकत्र राहण्याची पद्धत बरोबर का आता जी मुलं काय करतात लग्न करताना वेगळे राहतात ती पद्धत बरोबर? तुम्हाला काय वाटतंय? तेच बरोबर. म्हणजे ह्यात का पहिली पद्धत चांगली होती असं का म्हणायचं तुम्हाला? आताची पद्धत ही आणि ती पद्धत चांगली होती ह्याच्या बाबतीत म्हणजे जे कौटुंबिक होतं तेच चांगलं. म्हणजे सगळ्या ह्या गोष्टीतून तुम्हाला असं म्हणायचं की सध्याच्या पिढीला सुद्धा तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वेगळं राहण्यापेक्षा, मुलीने वेगळं राहण्यापेक्षा कौटुंबिक एकत्र राहिलं तर नाती जोडली जातात. नाती जोडल्यानंतर कुटुंब चांगलं राहतं आणि कुटुंब सक्षम राहतं असं तुम्हाला सांगायचं. बरोबर आहे का? पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अजून काय तुम्हाला सांगावं असं वाटतंय का? काय आता कसं आहे, जरा व्हायची काय दवडण मारला जायचे